हॅलो वॉरियर्स, 20 मिनिट्स चॅलेंज डेली व्होकॅबलरीमध्ये डे 13 आज आहे आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मी सुप्रिया. जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर याच्यापूर्वीचे जे व्हिडिओज आहेत तेही पाहून घ्या, कारण तुम्ही अशा कुठल्याही एक्झामची तयारी करत असाल ज्या एक्झाममध्ये तुम्हाला व्होकॅबलरीवरती किंवा मराठी शब्दार्थावरती प्रश्न विचारले जात असतील तर हे लेक्चर्स तुमच्यासाठी खूप युजफुल ठरतील. ठीक आहे. सो आजच्या लेक्चरमधला जो पहिला शब्द आहे तो आहे ऑफिशिएट. ऑफिशिएट म्हणजे असतं एखाद्या ठिकाणचं अध्यक्षस्थान भूषवणं, कुठल्याही कार्यक्रमाचं असेल, सभेचं असेल. सो अधिकृतपणे कार्य पार पाडणे किंवा अध्यक्षस्थानी असणे याच्यासाठी ऑफिशिएट हा शब्द जो आहे तो वापरला जातो. याचे सिनोनिम असतील कंडक्ट किंवा प्रिसाइड किंवा कंडक्ट. अँटोनिम्स काय असतील? ॲब्स्टेन किंवा रिफ्रेन. द जज ऑफिशिएटेड ॲट द ओथ टेकिंग सेरेमनी म्हणजे न्यायाधीशांनी शपथविधी समारंभ जो होता त्याचं अध्यक्षस्थान भूषवलं. म्हणजे एखादी व्यक्ती ज्यावेळेला एखाद्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवते त्यावेळेला ऑफिशिएट हा शब्द जो आहे तो तुम्ही यूज करू शकता. नेक्स्ट वर्ड आहे सिक्वल. सिक्वल म्हणजे काय असतं? हा शब्द तुम्ही कदाचित ऐकला असेल की एखाद्या सिरियलचा सिक्वल पाहिलेला आहे आम्ही, किंवा एखाद्या मूवीचा सिक्वल आलेला आहे, एखाद्या बुकचा सिक्वल आलेला आहे. अ पब्लिश्ड ब्रॉडकास्ट अ रेकॉर्डेड वर्क दॅट कंटिन्यूज द स्टोरी ऑफ अन अर्लियर वन म्हणजे पूर्वीच्या कथानकाचा पुढील भाग किंवा जो उत्तरार्ध असतो त्याच्यासाठी सिक्वल हा शब्द वापरला जातो. सिनोनिम याचे काय आहेत? कंटिन्युएशन असेल, फॉलोअप असेल, आफ्टर मॅथ असेल, सिक्वल स्टोरी असेल किंवा सक्सेसर, हे सगळे त्याच्यासाठी समानार्थी शब्द असू शकतात. अँटोनिम्स जर आपण पाहिले तर बिगिनिंग आहे, प्रिल्यूड आहे, ओरिजिनल आहे, इंट्रोडक्शन आहे किंवा फर्स्ट पार्ट आहे. ठीक आहे. मग एक्झाम्पल काय? द मूवी वॉज सो पॉप्युलर दॅट अ सिक्वल वॉज रिलीज्ड द नेक्स्ट इयर म्हणजे हा चित्रपट इतका लोकप्रिय झाला की पुढच्या वर्षी त्याचा सिक्वल आणण्यात आला. म्हणजे आपण पाहतो ना की एखादी मूवी आली सिंघम, तर सिंघम पार्ट 2. एखादी मूवी आली की त्याचा पार्ट 2 येतो, तो जो पार्ट 2 असतो दॅट इज सिक्वल. ठीक आहे. नेक्स्ट वर्ड जर आपण पाहिला तर ऑर्फनेज हा शब्द तुम्हाला माहिती असावा. ऑर्फनेज हा शब्द आयोगाने पण खूप वेळा विचारलेला आहे. म्हणजे असतं अनाथ आश्रम. ठीक आहे. जिथे अनाथ मुलं राहतात ते असतं अनाथ आश्रम. सो चिल्ड्रन्स होम किंवा शेल्टर, त्यांना जो मिळणारा निवारा आसरा आहे त्याच्यासाठी ऑर्फनेज हा शब्द वापरला जातो. अँटोनिम्स काय असतील तर अर्थात आपलं जे स्वतःचं हाऊस आहे, होम आहे, फॅमिली होम. शी डोनेटेड बुक्स टू द ऑर्फनेज, तिने अनाथ आश्रमाला पुस्तकं जी आहेत ती दान केली. नेक्स्ट वर्ड असेल पार्टेक. पार्टेक म्हणजे असतं सहभागी होणं किंवा भाग घेणं एखाद्या गोष्टीमध्ये, एखाद्या कार्यक्रमामध्ये किंवा कुठल्याही कामामध्ये सहभागी होणं किंवा भाग घेणं म्हणजेच पार्टिसिपेट करणं किंवा शेअर करणं याच्यासाठी पार्टेक हा शब्द वापरला जातो. अँटोनिम जर आपण पाहिले तर डिक्लाइन किंवा ॲब्स्टेन हे शब्द त्याच्यासाठी अँटोनिम्स असतील. ऑल स्टुडंट्स वर एनकरेज टू पार्टेक इन द कॉम्पिटिशन. सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केलं गेलं. नेक्स्ट वर्ड आहे पॉन. पॉन माहिती असेल तुम्हाला, एक प्यादा असतो याच्यामध्ये. बुद्धिबळ जर तुम्ही पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये प्यादा जो असतो त्याच्यासाठी पॉन हा शब्द वापरला जातो. किंवा इथे महान झाले, एखादी गोष्ट ज्यावेळेला आपण तारण म्हणून ठेवतो किंवा गहाण ठेवतो, ते गहाण ठेवणे याच्यासाठी सुद्धा पॉन हा शब्द वापरला जातो. ठीक आहे. सो प्लीज किंवा मॉर्गेज हे शब्द जे आहेत हे कशासाठी आहेत? एखादी गोष्ट गहाण ठेवणं, तारण ठेवणं याच्यासाठी आहे. ठीक आहे. सो रिडीम किंवा रिकवर हे त्याचे अँटोनिम असतील. एक्झाम्पल काय आहे? ही हॅड टू पॉन हिज वॉच टू पे द बिल म्हणजे बिल भरण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते, सो त्याला त्याचं आपलं घड्याळ जे आहे ते गहाण ठेवावं लागलं. नेक्स्ट वर्ड जर आपण पाहिला तर तो आहे पेरुसल. पेरुझल हा शब्द आहे, याचा अर्थ होतो काळजीपूर्वक वाचन किंवा अवलोकन करणं. जर तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल तर यू नीड टू पेरुझल. पेरुझल म्हणजे काय असतं? काळजीपूर्वक वाचन करणं किंवा अवलोकन करणं म्हणजेच रीडिंग किंवा एक्झामिनेशन हे त्याचे सिनोनिम येतील. अँटोनिम जर आपण पाहिलं तर निग्लेक्ट करणं किंवा इग्नोरन्स. द रिपोर्ट इज रेडी टू युअर पेरुझल म्हणजे अहवाल तुमच्या काळजीपूर्वक वाचनासाठी तयार आहे. नेक्स्ट वर्ड आहे पिल्फर. पिल्फर म्हणजे अशी चोरी जी किरकोळ चोरी असते, छोट्या मोठ्या ज्या चोऱ्या केल्या जातात त्याला पिल्फर असं म्हटलं जातं. सो स्टील किंवा स्नॅच, चेन स्नॅचर तुम्हाला माहिती असतील, हे किरकोळ चोऱ्या जे करतात त्यांच्यासाठी पिल्फर हा शब्द वापरला जातो. रिटर्न किंवा रिस्टोर हे त्याचे अँटोनिम्स असतील. एक्झाम्पल काय? समवन पिल्फर्ड माय वॉलेट फ्रॉम द डेस्क. कोणीतरी माझं पाकिट जे आहे ते टेबलावरून चोरलं. छोट्या मोठ्या चोऱ्या असतात त्याच्यासाठी पिल्फर हा शब्द वापरला जाईल. नेक्स्ट वर्ड आहे पिनॅकल. पिनॅकल खूप सुंदर शब्द आहे.
जे सर्वोच्च शिखर किंवा उच्चतम स्तर असतो. एक शब्द आत्ता रिसेंटली आय थिंक 17 मेच्या एक्झामला जी मी दिली त्याच्यामध्ये आयोगाने विचारलेला होता, त्याच्यानंतर नाही त्यालाच विचारलं होतं आय थिंक. झेनिथ स्पेलिंग एकदा पहा इथे ई आहे का, मला एक्झॅक्टली स्पेलिंग नाही आठवत आहे, बट झेनिथ हा जो शब्द आहे ना तो आयोगाने विचारलेला आहे. तो सुद्धा असतो सर्वोच्च जो पॉईंट आहे तो. सो सर्वोच्च शिखर किंवा उच्चतम शिखर, पीक किंवा समिट. अँटोनिम्स बॉटम किंवा बेस असतील. विनिंग द गोल्ड मेडल वॉज द पिनॅकल ऑफ हर करिअर, म्हणजे सुवर्ण पदक जिंकणं हा तिच्या कारकिर्दीचा सर्वोच्च क्षण होता. नेक्स्ट वर्ड आहे प्रिॲम्बल. प्रिॲम्बल म्हणजे आपलं प्रिॲम्बल तुम्ही कॉन्स्टिट्यूशनची तर वाचलेली असेल, त्याच्यासाठी मराठीतला एक शब्द आहे दॅट इज प्रस्तावना. ठीक आहे. सो कुठल्याही पुस्तकाची किंवा कुठलीही जी प्रस्तावना असेल, इंट्रोडक्शन असेल किंवा प्रिफेस असेल, त्याच्यासाठी प्रिॲम्बल हा शब्द वापरला जातो. मग याला अँटोनिम्स काय येतील, कन्क्लुजन किंवा एपिलॉग, जो शेवटचा भाग असतो तो. एक्झाम्पल काय, द प्रिॲम्बल रिफ्लेक्ट्स द आयडियल्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. प्रस्तावना हा संविधानाच्या आदर्शांचं प्रतिबिंब आहे. आपल्याला प्रस्तावनेमधून संविधानाची जी मूल्य आहेत ती समजतात. सो प्रिॲम्बल रिफ्लेक्ट्स द आयडियल्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन. सो प्रिॲम्बल लक्षात आला असेल. आणि नेक्स्ट वर्ड आहे प्रोलिटरिएट. प्रोलिटरिएट म्हणजे जो कामगार वर्ग आहे तो. ठीक आहे. सो जनरली असे जे शब्द येतात ना हे थोडेसे गडबड होतात माझे उच्चारताना. ठीक आहे, पण मी त्याच्यावर काम करते. ठीक आहे. वर्किंग क्लास किंवा लेबरर्स जे आहेत, कामगार वर्ग जो असतो त्यांना प्रोलिटरिएट असं म्हटलं जातं. प्रोलिटरिएट असं म्हटलं जातं. ठीक आहे. सो याचे अँटोनिम्स काय येतील, ॲरिस्टोक्रॅसी किंवा याचं पण प्रोनाऊन्सिएशन ना बफरजाइज असं काहीतरी आहे. ठीक आहे. हा पण आय एम सो सॉरी बरं का, मी हे लेक्चरपूर्वी 3-4 वेळा बोलले पण आत्ता परत माझं विसरले. बफोजाइज असं काहीतरी आहे. इथे हे RG हे येत नाही, काहीतरी वेगळं प्रोनाऊन्सिएशन आहे याचं. एकदा नेटवरती सर्च करा, पण हा शब्द लक्षात ठेवा. सो एक्झाम्पल काय, द रिफॉर्म्स एम्ड टू इम्प्रूव्ह द लाईव्स ऑफ प्रोलिटरिएट. ठीक आहे. सुधारणांचा उद्देश काय होता, कामगार वर्गांचं जीवन सुधारणं हा त्यांचा उद्देश होता. म्हणजे जे पण रिफॉर्म्स करण्यात आले त्यांचा उद्देश तो होता. सो जर कोणाला असं वाटत असेल की प्रोनाऊन्सिएशन इतकं का गडबड आहे, तर होतं कधी कधी, समजून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर मराठी शब्द उल्लुकापठ्ठा. ॲक्च्युली हा मराठी शब्द नाही आहे, पण मराठी अलंकारिक शब्दांमध्ये हा बऱ्याचदा विचारला जाण्याची शक्यता असते. सो उल्लुकापठ्ठा म्हणजे असतो मूर्ख मनुष्य. एकभुक्त म्हणजे जो दिवसातून एकदाच जेवतो तो असतो एकभुक्त. ठीक आहे. आणि मग मिताहारी हा एक शब्द मी तुम्हाला सांगितलेला मागच्या लेक्चरमध्ये. सो मिताहारी काय असतं सांगा. एकछत्री अंमल म्हणजे असते एकाधिकारशाही, एकाच्याच हातात सगळी सत्ता असणं. एकांडा शिलेदार म्हणजे सगळी जबाबदारी जी आहे ती आपल्या खांद्यावरती घेणारी जी व्यक्ती आहे तिच्यासाठी एकांडा शिलेदार हा शब्द वापरला जातो. आणि एका माळेचे मणी म्हणजे जे सारख्या वृत्तीची माणसं असतात. आपण बऱ्याचदा म्हणतो की सगळे पुरुष एकाच माळेचे मणी, सगळ्या स्त्रिया एकाच माळेचे मणी. ठीक आहे. सो सारख्या वृत्तीची जी माणसं आहेत ती. नेक्स्ट आहे एरंडाचे घुराळ. एरंडाचे घुराळ म्हणजे असतं कंटाळवाणं लांबलचक भाषण जे असतं, त्याच्यासाठी एरंडाचे घुराळ हे हा अलंकारिक शब्द वापरला जातो. एरंडोली न्याय हा लक्षात ठेवा. एरंडोली न्याय म्हणजे तडजोड करणं किंवा मध्यम मार्गाने जाणं. जे दोन जर एक्स्ट्रीम टोकं आहेत तर मधला मार्ग काढणं, त्याच्यासाठी एरंडोली न्याय हा शब्द वापरला जातो. ऐरावत रत्नथोर. ऐरावत म्हणजे असते श्रेष्ठ व्यक्ती. श्रेष्ठ व्यक्तीसाठी ऐरावत हा शब्द वापरला जातो. ओझ्याचा बैल म्हणजे काय, अशी व्यक्ती जिच्यावरती जे पण काम टाकले ना निमूटपणे ते लादलेलं काम करते, ती व्यक्ती म्हणजे असते ओझ्याचा बैल. आणि ओनामा हा आयोगाने खूप वेळा विचारलेला आहे. ओनामा करणे म्हणजे काय, वाक्प्रचारामध्ये विचारलेला आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीची सुरुवात करणे किंवा प्रारंभ करणे, याच्यासाठी ओनामा करणे हा वाक्प्रचार वापरला जातो. मग ओनामा हा शब्द जरी स्पेसिफिकली विचारला तर आपल्याला माहिती असायला पाहिजे याचं मिनिंग काय असतं, प्रारंभ. अशा पद्धतीने आजचे 10 शब्द जे आहेत ते आपण पाहिलेले आहेत. पुढचे जर तुम्हाला पुढचे शब्द पाहिजे असतील किंवा ही सिरीज जर हेल्पफुल ठरली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि पुढचा पार्ट पाहण्यासाठी वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटेन मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, छान अभ्यास करा. थँक्यू.